हॅलो मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की एस-एस-सी या एक्झामसाठी जर एखादा पर्टिक्युलर बिगिनर असेल, नेमकं मला एस-एस-सी एक्झामची तयारी करायची आहे. बाय द वे एस-एस-सी म्हणजे 10वी नाही, एस-एस-सी म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन. ठीक आहे. सो स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये मग साधारण जर मी म्हटलं समजा कंबाईन ग्रॅज्युएट लेव्हल असेल म्हणजे सीजीएल ज्याला म्हटलं जातं, ज्यावरनं क्लास 2 लेव्हलच्या पोस्ट ज्या आहेत त्या आपण सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर मी म्हटलं समजा क्लास 2 झालं, त्यानंतर CHSL असेल किंवा MTS असेल म्हणजे मल्टी टास्किंग स्टाफ 10वीच्या बेसवरती जिकडे अप्लाय करता येऊ शकतं. CHSL म्हणजे जिकडे 12वीच्या बेसवरती अप्लाय करता येऊ शकतं आणि CGL म्हणजे ग्रॅज्युएशनच्या बेसवरती अप्लाय करू शकता येतं. सोबत मी म्हणेल एस-एस-सी GD असेल, एस-एस-सी CBO असेल, CPO जी पोस्ट असेल ती असेल. या टाईपमध्ये जेवढ्या पण एक्झाम ह्या एस-एस-सी कडनं स्टाफ सिलेक्शन कमिशन कडनं घेण्यात येतात, तर सगळ्यांसाठी मित्रांनो एकच क्रायटेरिया असतो, एकच सिलेबस असतो. त्या सिलेबस बद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. साधारण जर मी म्हटलं समजा महाराष्ट्रात एस-एस-सीचा अवेअरनेस तेवढा कमी आहे. महाराष्ट्रामध्ये मॅक्झिमम आपण काय करतो की आपल्याकडे एक स्थिती जी आहे ती अशी आहे की पर्टिक्युलर एखादा पर्सन इकडे गेला आणि सक्सेसफुल झाला तर आपण सगळेजण त्याच्याच मागे धावतो. तर मित्रांनो असं न करता आपण सुद्धा काय केलं पाहिजे, तर वेगवेगळे जे काही ऑप्शन्स आहेत, अजून कोणत्या कोणत्या एक्झाम्स बनू शकतात, ह्या एक्झाम्सला कशा पद्धतीने आपल्याला टॅकल करता येऊ शकतं, याबद्दल आपण विचार करून आपण ह्या एक्झाम्सला एक्झाम दिल्या पाहिजे. ठीक आहे. तर यातलं जर मी म्हटलं समजा साधारण एस-एस-सी जे असते त्या एस-एस-सीच्या एक्झाममध्ये इंग्लिश सिलेबस काय काय असतो आणि ह्या सिलेबसमध्ये आपण बिगिनर म्हणून काय करायला पाहिजे. एखादा जर बिगिनर नसेल, सर मी मिडला आहे, अशा केसमध्ये सुद्धा ही स्ट्रॅटेजी तुम्ही बघू शकता, फॉलो करू शकता. याचं एकमेव कारण सांगतो मित्रांनो, जेव्हा जेव्हा तुम्ही आज आपण बऱ्याचदा बघतो असे काही लोक या ठिकाणी असू शकतात लेक्चर बघायला आलेले, व्हिडिओ बघायला आलेले, की एक जस्ट समोर आले लेक्चर म्हणून मला बघायचं आहे. तर मित्रांनो या लोकांना सगळ्यांना सांगाल की हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. कारण बऱ्याचदा असं होतं की स्टार्टिंग आपण करतो आणि पुन्हा आपल्याला वाटतं नाही हे तर मला माहिती आहे, चला पुढे. असं न करता असं करत करत मित्रांनो मी खूप सारे विद्यार्थी बघितलेत. आतापर्यंत असे विद्यार्थी भरपूर आहेत जे मागच्या 3 ते 4 वर्षापासून एस-एस-सीची तयारी करतायत. 5-5 वर्ष झाले तयारी करतायत स्पर्धा परीक्षांची, पण आतामध्ये यश नाही आहे. सगळीकडनं अर्ध्या गोष्टी शिकलेल्या आहे. एखादा शिक्षक घेतला, मग त्यांचे थोडेसे व्हिडिओ बघितले, मग कोणीतरी मित्र आला, भाऊ आला, कोणीतरी सांगितलं की नाही यार याचं नाही त्याचं बघ, मग ते बघायला लागलो, हे नाही ते कर. मग असं करत करत आपण काय करतो माहिती का, एक पर्सन जो आहे तो 17 ठिकाणी खड्डे खोदतो आणि यातून काय होतं, सगळीकडे अपूर्ण राहतो. कोणत्या पण एका फॅकल्टीला फायनल पकडा, मी म्हणत नाही मलाच कन्सिडर करा, कोणता पण एक फॅकल्टी घ्या आणि त्याला परिपूर्ण फॉलो करा, 100% फॉलो करा. अल्टिमेटली कोणताही शिक्षक तुमचं नुकसान करण्यासाठी शिकवत नसतो, कळतंय. आणि म्हणून प्रॉपरली एक स्ट्रॅटेजी त्याची असते. त्याला अपलिफ्ट करायचंय तुम्हाला एका लेवल पासून वरती, तर त्यासाठी 100% त्याला फॉलो करा. सो आता आपण मी म्हटलं समजा मग प्रॉपर स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, एवढी गॅरंटी देतो मित्रांनो, हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला परत स्ट्रॅटेजीसाठी दुसरा व्हिडिओ बघण्याची गरज पडणार नाही. सो आता बाकीच्या काही गोष्टींवरती न बोलता मी ओव्हरऑल दोन्ही फेज बद्दल बोलतो, डिटेलमध्ये बोलतो, कोणती एक्झाम कशा पद्धतीची असते आणि प्रत्येक एक्झामसाठी साधारण किती फेजेस मध्ये आपल्याला तिथपर्यंत पोहोचता येतं. साधारण इकडे फेजेसला टियर 1 आणि टियर 2 असं नाव दिलं जातं. मग टार्गेट स्कोअर जो आहे तो आपला 185 मार्क्स असला पाहिजे टियर 1 आणि 2 मिळून. मग नेमक्या मार्किंगची स्कीम काय असते काय नाही सगळ्या गोष्टी आपण एक एक करून समजून घेऊ. सगळ्यात पहिल्यांदा जर मी म्हटलं समजा सगळ्यात पहिल्यांदा जर आपण विचार केला तर काय असतं टियर 1, यालाच प्रिलिमिनरी एक्झाम म्हणतो आपण. वाय इंग्लिश इज द रँक डिसाइडर. रँक डिसाइड हा इंग्लिशच्या बेसवरती होतो. असं का होतं याचं कारण बघा. टियर 1 मध्ये 25 क्वेश्चन आहे आणि प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क असतात. साधारण 50 मार्कांसाठी टियर 1 म्हणजे प्री वाली एक्झाम बनते. त्यानंतर टियर 2 मध्ये साधारण 45 क्वेश्चन्स आहे आणि प्रत्येक क्वेश्चनला जवळपास 3 मार्क असतात. ठीक आहे. मग टोटल वेटेज जर आपण बघितलं तर जवळपास 185 मार्क्सचं असतं आणि 185 मार्क्स जे ते जे आहे तर ते आपल्याला मिळवता येऊ शकतात. 185 पैकी 185 मिळवणारे पण आपले काही स्टुडंट आहेत आणि ते कशाच्या बेसवरती मिळू शकतात, तर काहीच नाही मित्रांनो, एकदम इझी लेवल असते. इझी लेवल म्हणण्यापेक्षा मी म्हणाल जर तुम्ही प्रॅक्टिस करत असाल, प्रॉपरली प्रॅक्टिस केली, एक पर्टिक्युलर ठरलेला फॉर्मॅट आहे, त्याच फॉर्मॅटमध्ये पेपर येतो, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स जे असतात ते सपोर्ट करतात, अशा पद्धतीची एकमेव एक्झाम आहे. ओके. बाकी सगळीकडे आपण बघतो एक्झाम सांगितलं एक जातं बँकिंगमध्ये, म्हणायला म्हटलं जातं 8वी 9वी 10वीचा सिलेबस आहे, पण जे लोक एक्झामची तयारी करत असेल त्या लोकांना माहिती असेल. या व्यतिरिक्त बँकिंग मधला जॉब आणि एस-एस-सीचा जॉब
याला तुम्ही कम्पेअर करू शकत नाही. याचे पर्क्स आणि फॅसिलिटीज ज्या असतात त्या एसएससीच्या जरा वेगळ्याच आहे. एक अलग ही स्वॅग होता है एसएससी में स्टाफ सिलेक्शन में, त्यामुळं तो एक वेगळा प्रकार आहे. आणि म्हणून मी म्हणाल महाराष्ट्रातला एकदम कमी टक्का इकडे जातो, म्हणून मी म्हणाल ही एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आपल्यासाठी बनू शकते. मग आता 185 मार्क्स मिळवायचे असतील, 185 पर्यंत जायचं असेल तर आपल्यासाठी सगळ्यात पहिला मुद्दा आहे तो म्हणजे ही जी पूर्ण बिल्डिंग आहे सक्सेस वाली ती बनते कशाच्या बेसवरती? व्होकॅब्युलरी, ग्रामर आणि कॉम्प्रिहेन्शन. कॉम्प्रिहेन्शन म्हणजेच काय असतं? रीडिंग कॉम्प्रिहेन्शन ज्याला म्हणतो आपण. मग या 3 बेसवरती ही पूर्णच्या पूर्ण बिल्डिंग उभी आहे. व्होकॅब आलं सर मला ग्रामर खूप चांगलं येतं, कॉम्प्रिहेन्शन पण थोडंफार येतं, पण व्होकॅब्युलरी मला लक्षात राहत नाही, तरी पण ही बिल्डिंग पडणार आहे, कोलॅप्स होणार आहे. रूल्स येतात आणि कॉम्प्रिहेन्शन येत नाही तरी पण पडणार आहे. म्हणून कोणते पण 2 पिलर असून चालणार नाही, टोटल 3 पिलर घेऊन आपल्याला काम करावं लागेल. तिन्ही पण पिलर्स जे असतील ते सगळ्यात महत्वाचे आहेत. पहिला व्होकॅब्युलरीचा, ग्रामरचा आणि कॉम्प्रिहेन्शनचा. ठीक आहे. सो या पद्धतीने म्हटलं तर सगळेच्या सगळे आपल्याला काय करावे लागतील? फॉलो करावे लागतील. मग आता सगळ्यात पहिल्यांदा आपण काय काय करायला पाहिजे? पहिला व्होकॅब वाला जो पिलर आहे त्याला आपण कसं कन्सिडर करायचं? याला म्हटलं जातं बॅकबोन ऑफ इंग्लिश लँग्वेज. कोणती पण लँग्वेज जी असते त्याचं बॅकबोन जर काय असेल, बॅकबोन म्हणजे त्याला सपोर्टिव्ह सिस्टम, ती सपोर्ट सिस्टम जी असते ती साधारण कोण असते? सपोर्ट सिस्टम बॅकबोन जे असतं ते व्होकॅब्युलरी, मराठी भाषा घ्या किंवा हिंदी घ्या किंवा इंग्लिश घ्या, कोणती पण भाषा असेल तर त्याच्यासाठी कंपल्सरी बॅकबोन जो असतो तो कोण असतो? व्होकॅब्युलरी. तुम्हाला शब्द माहिती पाहिजे. बऱ्याच वेळेस होतं बघा, तुम्हाला काहीतरी बोलायचं असतं, काहीतरी सांगायचं असतं, पण तुम्हाला ऐन वेळेवर शब्द आठवत नाही आणि म्हणून गरज बनते ती व्होकॅब्युलरीची. मग एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने जर मी विचार केला तर साधारण व्होकॅब्युलरी खूप मोठा पार्ट प्ले करतं, कारण ही एक्झाम कंडक्ट केली जाते TCS कडनं. आणि TCS आतापर्यंत फेमस आहे व्होकॅब्युलरीसाठी. समजा पार स्टेट लेवलच्या पण एक्झाम्स आहे आणि स्टेट लेवलच्या एक्झाम्स मध्ये पण जर समजा TCS नी एक्झाम कंडक्टिंग बॉडी जर TCS असेल तर अशा केसमध्ये ह्यांची व्होकॅब्युलरी जी आहे ती विचारण्याची पद्धती एकदम असते जास्तीची, आणि म्हणून मी म्हणाल की व्होकॅब्युलरी TCS कडे जास्त विचारलं जातं. मग व्होकॅब मध्ये नेमकं काय काय येतं? सिनोनिम्स येतात, सिमिलर मिनिंग वर्ड, अँटोनिम्स, अपोजिट वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन विचारलं जातं, इडियम्स अँड फ्रेजेस आणि स्पेलिंगच्या एरर किंवा मिसस्पेल्ड वर्ड. असे 4 टॉपिक मी म्हणाल विशेष करून याच्यामध्ये व्होकॅब मध्ये विचारले जातात. पण ह्याला बनवण्यासाठी किंवा बनण्यासाठी अजून 4 गोष्टी आहेत. लाईक फ्रेजल व्हर्ब्स आहेत, त्याच्यानंतर मी म्हणेन कॉलोकेशन्स आहेत, फ्रेजल वर्ब आहेत, त्याच्यानंतर मी म्हणाल यांच्यामधलेच अजून होमोनिम्स आहेत, होमोफोन्स आहेत, ह्यासारखे भरपूर अजून पार्ट जे आहेत त्याच्यामध्ये बनतात. मग जर मी म्हटलं व्होकॅब्युलरीला जर आपल्याला डील करायचं असेल तर कसं करायला पाहिजे? मग याच्यासाठी मित्रांनो आपल्याकडे 2 पर्याय. एक पर्याय म्हणजे काय, तर सगळेच्या सगळे वर्ड्स एकदा पाठ करून टाका, रोजच्या रोज वाचायचे आणि पाठ करायचे. पण पाठ केलेलं लक्षात राहत नाही, म्हणून मित्रांनो रोजच्या रोज आपलं इंग्लिश मीटरला जे टेलिग्राम आहे, टेलिग्राम, या टेलिग्राम वरती रोजच्या रोज एक एडिटोरियल PDF, ED-PDF येते, रोजच्या रोज येते ED-PDF. ही PDF जी आहे या PDF मध्ये 20 वर्ड्स असतात. मी म्हणतो या 20 वर्ड्स मधले 10 ते 15 वर्ड्स आपल्याला लक्षात राहिले पाहिजे, अशा हिशोबाने आपल्याला फक्त रीड करायचे. एकदम सोप्या शब्दांमध्ये ते सांगितलेले असतात. एकदम डायरेक्टली एक स्टोरी दिलेली असते, त्या स्टोरीमध्ये तुम्ही जरी वाचले तरी पण वर्ड आणि त्यांचे मिनिंग तुम्हाला इझिली लक्षात राहतील, या पद्धतीने आहे. यानंतर जर मी म्हटलं समजा स्केल अप सेकंड टाइम, याच्यामध्ये काय करायचं आहे? 30 ते 50 वर्ड पर्यंत आपल्याला जायचंय. म्हणजेच काय, वीकली त्यांची एक PDF बनते. जेवढे दररोजचे शब्द आले त्या शब्दांना एकत्र करा, पूर्ण आठवड्याचे एकत्र करा आणि अशा पद्धतीने पूर्ण व्होकॅब्युलरी जी आहे ती लर्न तुम्ही करू शकता, लक्षात ठेवू शकता. ओके, सो हा एक पर्याय व्होकॅब्युलरीसाठी आहे. दुसरा पिलर ऑलरेडी पडलाय, ग्रामर द रूल्स पडला नाही येतो, याला डिझाईनच्या फॉर्मॅटमध्ये ठेवलाय. सो पिलर 2 ग्रामरचा फेज आहे, रूल्स वाला फेज. हा बऱ्यापैकी आपल्या सगळ्यांना आडवं करणारा म्हणजे अवघड वाटणारा एकदम फेज वाटतो. बिलकुल अवघड नाही मित्रांनो, एकदम सोपा आहे. ये अगर समझ डाला तो लाईफ जिंगाला आला, इतकं सोपं आहे. जर रूल्स कन्सेप्ट ह्यांना जर मी म्हणलं समजा ग्रामरला ग्रामर म्हणून बघू नका, त्याला कन्सेप्ट म्हणून बघा, शिकण्यासारखं म्हणून बघा आणि यांना इम्प्लिमेंट करा.
वाक्यांमध्ये तुम्ही ज्यावेळेस वापरायला लागाल त्यावेळेस ऑटोमॅटिकली हे सगळं सोपं होत जातं. मग ग्रामरमध्ये कोणते कोणते टॉपिक बनतात? सगळ्यात पहिल्यांदा कंडिशनल्स ज्यांना म्हणतो आपण ते. पार्ट्स ऑफ स्पीच. पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये जर मी म्हटलं समजा आपल्याला माहिती आहे नाऊन, प्रोनाऊन, ऍडजेक्टिव्ह, ऍडव्हर्ब, वर्बशी रिलेटेड टेन्स असेल किंवा व्हॉइस असेल, सोबत सोबत आर्टिकल, सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट, प्रेपोजिशन्स, कंजंक्शन्स आणि डायरेक्ट इनडायरेक्ट, डिग्री, व्हॉइस ह्या टाईपचे टॉपिक्स बऱ्यापैकी परीक्षेमध्ये विचारले जातात. यामध्ये लर्न, अप्लाय अँड रिफाईन. थोडंसं लर्न करायचं, अप्लाय करायचं, युटिलाइज करायचं आणि पुन्हा पुन्हा रिफाईन करायचं, पुन्हा रिव्हिजन देत राहायचं. मग रिव्हिजन देण्यासाठी काय करायचं आहे? क्वेश्चन्सची प्रॅक्टिस करायची. मग आपल्या युट्यूबवरती ऑलरेडी क्वेश्चन्सची प्रॅक्टिससाठीचे काही सेशन्स आहे, PYQच्या प्रॅक्टिसचे सेशन्स आहे, ते वाले जरा बघत चला. ओके, तेवढे बघा, बऱ्यापैकी त्याच्यातून फायदा होईल. पुढे गेलो, आता आपल्याला काय करायचंय? मग ग्रामरला ऍप्लिकेशन बेस्ड मॉड्यूल्स. पहिला फेज होता की जिथं आपण काय केलं? फक्त शिकलो, लर्न केलं. आता आपण पुढच्या फेज मध्ये जाऊ जिथं त्याला काय करू? अप्लाय करू. पहिला एरर स्पॉटिंग किंवा सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट वाले क्वेश्चन. मग याच्यामध्ये मेनली टॉपिक जर मी म्हणलं टेन्स असेल, सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट असेल किंवा व्हॉइस असेल. टोटल जर 5 एरर असेल तर 5 एरर पैकी 2 ते 3 एरर यांच्यावरती बेस बनतात, वर्बवरती बेस बनतात. 2 ते 3 एरर. म्हणून ह्या टॉपिकला कोअर कन्सिडर करा आणि सोडू नका. फिल इन द ब्लँक्स मध्ये पण 2 प्रकार, एक तर सिंगल फिलर किंवा डबल फिलर. या सोबत अजून येतो क्लोजर टेस्ट वाला फॉर्मॅट. क्लोज टेस्टचे पण क्वेश्चन याच्यामध्ये येतात. आणि असे जे आहेत सेंटेन्स बेस 2-2 किंवा 4-4 फिलर वाले पण आपल्याला विचारले जातात. थोडक्यात टीप याच्यात काय बनू शकते? कन्सेप्ट क्लॅरिटी. शॉर्टकटच्या ऐवजी कन्सेप्ट ज्या आहेत त्या आपल्या क्लिअर असणं खूप जास्त महत्वाचं बनतं. ओके का? आता तिसरा फेज हा MTS किंवा CHSL यांच्यामध्ये नसतो, पण बऱ्यापैकी जर मी म्हटलं समजा साधारण आपण जर बघितलं CGL असेल किंवा CPO असेल तर या एक्झाम साठी बऱ्यापैकी हे बनतात. पिलर थर्ड रीडिंग वाला फेज आहे, लॉजिक बेस असतो. मग हा नेमका काय असतो? अनालिटिकल स्किल चेक करणारा चॅलेंज म्हणून आपण त्याला रोजच्या रोज ऍक्सेप्ट केलं पाहिजे. डेली हॅबिट रीडिंगची ठेवली पाहिजे. रोजच्या रोज फक्त स्क्रोल करू नका, ब्रेनस्टॉर्म करा पुन्हा एकदा. त्याच्यानंतर जे तर शिल्ड करून ठेवा. त्यानंतर जर मी म्हटलं ओपन बुक किंवा चेकलिस्ट आणि टार्गेट, रोजचे रोज टार्गेट ठेवत चला. मग याच्यासाठी काय करायचंय? रोजचं एडिटोरियल PDF जी मी म्हटलं ही PDF वाचा. लई अवघड वाचायची गरज नाही पडणार. सोबत कन्सेप्ट बिल्डर पण वाचलं तरी चालेल. ज्यांना एडिटोरियल PDF अवघड वाटते अशा लोकांनी कन्सेप्ट बिल्डर वाचा. कन्सेप्ट बिल्डर काय आहे सर? रोजच्या रोज टेलिग्रामला आपलं इंग्लिश मीटर जे टेलिग्राम चॅनल आहे त्या चॅनलवरती याचे PDF येतात. कन्सेप्ट बिल्डरच्या स्टोरीज बेस असतात. तुम्ही स्टोरी वाचा, नॉव्हेल वाचा, तुम्हाला जे आवडतंय ते वाचा. सर एडिटोरियल वाचणं कंपल्सरी का? बिलकुल नाही. तुम्ही काही पण वाचा, इंग्लिशचं पण वाचा, रीड करा. मग तुम्हाला तुमच्या इंटरेस्टनुसार वाचा. मग काही जण म्हणतील सर डायरेक्ट एडिटोरियलच घेतो, ते जर परीक्षेच्या फॉर्म मध्ये जर चांगलं आहे तर. मित्रांनो चांगलं आहे, पण तुम्हाला ते जमतंय नाही जमतंय थोडंसं ते पण बघा ना. नाही तर असं व्हायचं बळजबरी तुम्ही ज्यावेळेस एडिटोरियल PDF वाचायला जाता, पहिलं 5 मिनिटं 10 मिनिटं एकदम भारी वाटेल आणि 5-10 मिनिटानंतर वैताग घेऊन जाईल, अरे मला नाही करायचं असं आपण म्हणू. आणि म्हणून हे होऊ नये यासाठी आपण काय करायला पाहिजे? तुम्हाला जे समजतं, तुम्हाला समजल, इंग्लिशच्या कन्सेप्ट लक्षात येतील, त्या कन्सेप्ट ज्या शिकलेल्या आहेत त्या तुम्हाला वापरता येतील, अशा टाईपचं इंग्लिश मधलं जे मटेरियल असतं ते मटेरियल कधी पण प्रेफर करा. चालेल? चलो अब चलते आगे. हे होतं रीडिंगच्या बाबतीतलं. जर मी म्हटलं समजा मग आता पुढे जर आपण गेलो तर काय केलं पाहिजे? हा एक थोडासा अवघड वाटणारा क्वेश्चन जो येतो दॅट इज द क्लोज टेस्ट. हा क्वेश्चन याच्यामध्ये 4 वेगवेगळे प्रकार असतात. एक व्होकॅबच्या बेसवरती जाता येतं, ग्रामरच्या सेन्सने जाता येतं किंवा कॉन्टेक्स्चुअली लॉजिकली ज्याला म्हणतो आपण त्याने पण जाता येतं. मग व्हॉट इज इट? अ पॅराग्राफ विथ 5 or 10 ब्लँक्स. काय असतं क्लोज टेस्ट नेमकं? हा क्वेश्चन आतापर्यंत कधी नव्हता आपल्याला अकॅडमिक्स मध्ये, मग आता आलाय तर मग समजून घेऊ काय असतं. एक पॅराग्राफ दिलेला आहे, त्याच्यामध्ये 5 ते 10 ब्लँक दिलेले आहेत. मग त्या ब्लँक मध्ये नंबरिंग दिलेली असेल 1 पासून 5 पर्यंत किंवा ABCDE अशी नंबरिंग असेल. मग टार्गेट काय असलं पाहिजे? याच्यामध्ये Tier 1 मध्ये जे तर आपल्याला 5 किंवा 10 जे मार्क असतील ते भेटले पाहिजे. प्रॅक्टिस करा रोजच्या रोज. 2 क्लोज टेस्ट जे आहेत त्या आपण केल्या पाहिजे. जवळपास 2 महिने जर केला तर ताणच नाही आहे. अल्टिमेटली हे तुम्हाला परमनंट लक्षात राहतील अशा पद्धतीने जे आहे. ओके, सो एवढं जर तुम्ही केलं तर बऱ्यापैकी क्लोज टेस्ट आपल्याला याच्यातून
जमून जाईल. ओके, पुढचा मॉड्यूल येतो लॉजिक बेसवाला. त्याच्यामध्ये काय असतं, पॅराजंबल्स नावाचा क्वेश्चन येतो. इकडे आपल्याला याला नाव पॅराजंबल्स असतं किंवा सेंटेन्स रिअरेंजमेंट म्हणून पण याला कन्सिडर केलं जातं. सेंटेन्स रिअरेंजमेंट. मग सेंटेन्स रिअरेंजमेंट नेमकं काय असतं, जंबल्ड केलेले सेंटेन्स असतात त्यांना अरेंज करायचे प्रॉपरली, QSPR अशा टाइप मध्ये, यांना PQRS या फॉर्म मध्ये आणायचं आहे. मग याला सेंटेन्स रिअरेंजमेंट म्हणतात, PQRS म्हणतात किंवा ABCD पण म्हणतात. ठीक आहे. मग पहिल्यांदा रिअरेंज वेटेज किती असतं, 2 क्वेश्चन ते 4 क्वेश्चन. जर टियर 2 मध्ये म्हटलं तर 4 ते 5 क्वेश्चन. मग स्ट्रॅटेजी काय करायचं, याला शिकत असताना कंजंक्शन नावाचा टॉपिक आहे, पार्ट्स ऑफ स्पीच मधला कंजंक्शन नावाचा टॉपिक आहे, त्याला फोकस करा. आणि सोबत कनेक्टर्स आणि या सोबत सिंपल कंपाऊंड कॉम्प्लेक्स, सिंपल कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स म्हणजेच सिंथेसिस ऑफ सेंटेन्स ह्या टॉपिकला शिका. हे जर आपण केले तर बऱ्यापैकी हे आपल्याला एकदम सोपं जातं. ओके का, चलो अब चलते आगे. आता जर मी म्हणलं समजा टियर 1 आणि टियर 2 यांच्यामध्ये नेमकं काय बदल होतो, साधारण जर बघितलं तर टॉपिक रिमेन्स द सेम, दोन्हीकडे टॉपिक सेम आहे, बट डेप्थ अँड लॉजिक इंटेन्सिफाय. पण टियर 2 मध्ये लॉजिक काय होतं, थोडंसं अजून वाढतं, डिफिकल्टी लेवल वाढते. जर मी म्हणलं समजा टियर 1 आणि टियर 2 मध्ये फरक काय, तर हाच लेंथ, लॉजिक, कॉम्प्लेक्सिटी आणि ग्रामर थोडंसं ऍडव्हान्स बनतं. तिकडं लेंथ जी आहे ती इकडे छोटी होती, तिकडे वाढते, लॉजिक पण बदलतं आणि कॉम्प्लेक्सिटी लेवल थोडीशी वाढते. पण मी म्हणेल इंग्लिशला विचारात घेत असताना जर तुम्ही एडिटोरियल वगैरे ऑलरेडी वाचताय, तुम्ही जर अभ्यास प्रॉपरली करताय, ग्रामरचे कन्सेप्ट माहिती आहे, तर तुम्हाला वाटेल की फेज 2 सुद्धा तेवढं अवघड नाही, सोपं आहे. बँकिंगशी कम्पेअर केलं तर त्या मानाने बँकिंगपेक्षा SSCचं जे काही लेवल आहे डिफिकल्टी ती बऱ्यापैकी इझी असते. असे पण आपले काही लोक आहेत की 25 पैकी 25 घेऊन आलेले, त्याच्यानंतर 25 पैकी 25 क्वेश्चन अटेम्प्ट केलेले, प्रॉपर 50 मार्क घेऊन आलेले, असे पण लोक आहेत. ठीक आहे, हे झालं बाकीच्यांसाठी. जर मी म्हटलं बिगिनरनी काय करायला पाहिजे, तर बिगिनरनी डेली प्रोटोकॉल रोजच्या रोज काय करायचंय, तर सगळ्यात पहिल्यांदा व्होकॅब कमीत कमी 10 नवीन वर्ड शिकले पाहिजे, त्यांचे सिनोनिम, अँटोनिम आणि मिनिंग सहित. ग्रामरचा एक रोज टॉपिक जो आहे तो त्याने कव्हर केला पाहिजे, 30 ते 50 क्वेश्चन त्यांनी MCQ सॉल्व्ह केले पाहिजे. रीडिंग साठी साधारण एक एडिटोरियलचा आर्टिकल वापरला पाहिजे, ज्यामध्ये 150 ते 200 वर्ड्स जे आहेत ते कंपल्सरी असतील. आणि प्रॅक्टिस करा, एक RC, एक क्लोज टेस्ट, एक पॅराजंबलचा सेट. आणि ह्याच्याच साठी मी म्हणतो द हिंदूची एडिटोरियल PDF आपली जी येते त्याच्यामध्ये काय काय असतं, त्याच्यामध्ये एक RC असतो, एक पॅराजंबल असतं, पॅराजंबल PJ, एक RC, एक PJ, त्याच्यानंतर क्लोज टेस्ट आणि सध्या डबल फिलर्सचे 10 क्वेश्चन. आणि जर मी म्हटलं समजा व्होकॅब वरती बेस असणारे 5 क्वेश्चन न्यू पॅटर्न मधले, एवढे क्वेश्चन्स जे आहेत ते याच्यामध्ये असतात. मग रोजच्या रोज जर ते तुम्ही सॉल्व्ह केले एडिटोरियल PDF, तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होऊन जातील. अनालिसिस प्रॉपरली होईल, एक टेस्ट सॉल्व्ह केल्याचा फील तुम्हाला त्या ठिकाणी येईल. आणि लेवल कमी असते त्यामुळे बिलकुल टेन्शन घेऊ नका, एकदम मस्त मजेशीर एवढा अभ्यास जर केला तर तुम्हाला ताणच नाहीये, डायरेक्ट 25 पैकी 25 क्वेश्चन तुम्ही मारून येणार. ओके, चल. हा, सगळ्यात भारी वेपन जर काय असेल तर द सिक्रेट वेपन, सिक्रेट हत्यार जर काय असेल तर ते म्हणजे PYQs आहे. SSC मध्ये जर आपण बघितलं तर 50% पेक्षा जास्त क्वेश्चन्सचं पॅटर्नचं रिपिटेशन आहे, आणि म्हणून PYQs सगळ्यात जास्त महत्वाचे. हिस्ट्री रिपीट इटसेल्फ, हिस्ट्री क्रिएट्स हिस्ट्री. हिस्ट्री जी आहे ती पुन्हा पुन्हा हिस्ट्री क्रिएट करत असते, आणि म्हणून पास्ट इयरचे जे काही ऑप्शन असतील तेच करंट इयरचे क्वेश्चन म्हणतात. त्यानंतर म्हणजे समजा पहिला इनसेसंट नावाचा शब्द विचारलाय, त्याचा सिनोनिम विचारला होता, त्यावेळेस आन्सर होतो परपेच्युअल. ह्या वेळेस काय करतील, परपेच्युअल तुम्हाला विचारतील, परपेच्युअलचा ऑप्शन जो असेल तो परमनंट वगैरे काहीतरी दिलेला असेल, इनसेसंट हा शब्द नसेल, असं अल्टरनेट केलेलं असतं. म्हणून आजचे ऑप्शन जे आहेत ते PYQ मधले ते उद्याचे क्वेश्चन बनणार आहे. डू नॉट जस्ट सॉल्व, अनालाइज ऑल 4 ऑप्शन. आणि म्हणून PYQ सॉल्व्ह करत असताना फक्त हे डोक्यात नका ठेवू की मला फक्त करेक्ट ऍक्शन चेक करायचंय, करेक्ट आन्सर चेक करायचंय, बिलकुल नाही. त्या करेक्ट ऑप्शनच्या सोबत सोबत बाकीचे जे इनकरेक्ट होते ते सुद्धा आपण याच्यात चेक करणं गरजेचं बनतं. ओके का, क्लिअर आहे, क्लिअर आहे सबको. द फिलॉसॉफी ऑफ फेल्युअर, 5000 रूल हा एक रूल आहे बघा, एका पुस्तकामध्ये सांगितलेला 5000 रूल.
जर तुम्ही 5,000 चुका करत असाल तर त्याच्यानंतर ती चूक परत कधीच होऊ शकत नाही. हा 5000 रूल नेमका काय सांगतो? जर समजा ह्याच्यामध्ये रूल जो आहे तो नेमका कसा आहे तो पुढे अजून आहे बघा. जर मी म्हटलं समजा काय केलं 5,000 क्वेश्चन्स घेतले, जर बिल्ड अप्लाय रिफाईन पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस केली, 5,000 क्वेश्चन 5,000 प्लस क्वेश्चन सॉल्व्ह केले, तर अशा केसमध्ये ऐन एक्झाम मध्ये ह्यांच्यामध्ये जर तुमच्या सगळ्या ज्या एरर आहे चुका आहेत त्या जर रिफाईन झाल्या तर ऐन एक्झाम मध्ये कधीही तुमच्या चुका होणार नाहीत. कळतंय? आणि म्हणून इथं फायनल सिलेक्शन तुमचं असेल. हे एक मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन मिशन समरी क्रॅक द कोड. कोणता कोड आहे आपला? 5000 एररचा. 5000 एरर ज्या आहेत चुका ज्या आहेत त्या एकदा झाल्या की त्याच्यानंतर परत चुका कधी होणार नाही. ऐन एक्झाम मध्ये काही चुका होऊ शकत नाही. ओके, सो ही होती इंग्लिश लँग्वेज साठीची स्ट्रॅटेजी मित्रांनो. सोबत सोबत आपली एक इंग्लिशची बॅच आहे, ऍप डाउनलोड करा. जे काही आपलं ऍप आहे ते ऍप डाउनलोड करा. ऍप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये इंग्लिश साठीची एक स्पेशल रेकॉर्डेड बॅच दिसेल. ती बॅच घ्या आणि त्या बॅच मध्ये जे आहे तर तुम्हाला बऱ्यापैकी ज्या गोष्टी आता मी सांगितल्या त्या सगळ्याच्या सगळ्या त्याच्यामध्ये आहेत. तुमच्या तुमच्या वेळेनुसार तुम्ही त्या बघू शकता. ओके, चालेल. थँक्यू. गुड डे टू ऑल ऑफ यू. गुड डे, गुड डे, गुड डे सगळ्यांना. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.